आज आपण करूया तिळाची भाकरी। त्यासाठी इथे मी परात घेतलेले आहे। आता त्या परातीमध्ये मी बाजरीचं पीठ घेते। थोडं थोडं पाणी टाकून हे पीठ मळून घ्यायचं आहे। मस्तपैकी मळून घ्यायचं आहे पीठ। हे बघा, आता इथे झालंय माझं पीठ मळून। आता याचा गोळा करून घ्यायचा आणि भाकर अशी थोडी हातावर अशी हे करून थोडंसं परत आता पीठ टाकायचं आणि भाकर ही हलक्या हाताने थापून घ्यायची। हे बघा, मस्तपैकी थापून घ्यायची। झाली भाकर। आता त्यावर तीळ लावून घेऊया। गॅसवर तवा तापत ठेवलाय। आता भाकर शेकून घेऊया। मस्तपैकी शेकून घ्यायची भाकरी दोघी साईडने। छानपैकी फुलते ती। ट्राय करून बघा, तिळाची भाकरी छान लागते खायला। बघा, झाली आहे।